उन्हाळ्यामध्ये गरमी कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात, तसेच काही विशिष्ट प्रकारचे फळ सुद्धा खाल्ले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये गरमी कमी करण्यासाठी आपण दही कशा प्रकारे खायला पाहिजे, दररोज एक वाटी दही खाल्ल्यामुळे काय होतं, दही खाल्ल्यामुळे कोणते फायदे मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही कोणी नाही खायला पाहिजे आणि कधी नाही खायला पाहिजे याबद्दलची डिटेल माहिती बघणार आहोत। चला तर मग मी डॉक्टर प्रवीण या व्हिडिओची सुरुवात करतो। उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे अनेक जण परेशान असतात आणि आपलं शरीर आतून थंड राहावं यासाठी उन्हाळ्यामध्ये द्राक्षे, टरबूज, मट्टा पिणे तसेच दही खाणे हे सगळ्यांच्याच आवडीचे पदार्थ असतात किंवा गरमी कमी होत असते म्हणून आपण आवडीने हे पदार्थ खात असतो। तर सगळ्यात अगोदर दही खाल्ल्यामुळे कोणते फायदे मिळतात हे बघूया। सगळ्यात पहिला फायदा आहे आपलं शरीर थंड राहण्यास मदत मिळत असते। जर तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त उष्णता झालेली असेल, हाताचे चकते निघत असतील, एवढ्या प्रकारची जर उष्णता झालेली असेल तर दररोज तुम्ही एक वाटी दही खायला पाहिजे। यामुळे आपलं शरीर इंटरनली कूल राहण्यास मदत मिळत असते आणि शरीराची गरमी कमी होत असते। म्हणून तुम्ही दररोज एक वाटी दही खाल्लं तरी सफिशियंट आहे। एवढ्या प्रमाणात दुपारच्या वेळेस दही खाल्लं तर खूप जास्त फायदे होऊ शकतात। 2 नंबरचा फायदा आहे गॅस, अपचन त्या समस्या दूर होतात। दह्यामध्ये प्रोबायोटिक्सचं प्रमाण खूप जास्त असतं आणि यामुळेच पोटाच्या जेवढ्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत मिळत असते। तसेच दह्यामध्ये चांगले बॅक्टेरियाचं प्रमाण असतं, म्हणजेच आपल्या शरीरासाठी गुड बॅक्टेरिया असतात, त्यांचं दह्यामध्ये प्रमाण असल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात आणि तसेच पोट साफ होण्यास सुद्धा मदत मिळत असते। 3 नंबरचा फायदा आहे इम्युनिटी स्ट्रॉंग होते। खास करून उन्हाळ्यामध्ये इम्युनिटीचे प्रॉब्लेम खूप जास्त वाढतात। अनेक जणांना चक्कर आल्यासारखं जाणवत असतं किंवा जागेवर चक्कर येते, हीट स्ट्रोक बसत असतात। याच कारणामुळे आपलं शरीर जर इंटरनली कूल ठेवायचं असेल तर दही खायचं आहे आणि त्याचसोबत जर आपल्याला नॅचरली इम्युनिटी वाढवायची असेल तर दही खूपच चांगला परिणाम देऊ शकतं। म्हणजेच आपली इम्युनिटी स्ट्रॉंग झाल्यामुळे आपलं आतून शरीर चांगलं होत असतं, म्हणून दह्याचा उपयोग नक्कीच करायला पाहिजे। 4 नंबरचा फायदा आहे त्वचा संबंधित। जर तुम्हाला रिंकल्स येत असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतील तर त्या पण कमी होण्यास मदत मिळत असते। 5 नंबरचा फायदा आहे हार्टसाठी चांगला असतं। दह्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे मिनरल्स असल्यामुळे आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जातात आणि याच कारणामुळे ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात राहतं आणि आपल्या हृदयाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं। याशिवाय केसांचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा दह्याचा उपयोग केला जातो। तर अशा प्रकारचे आपल्याला अनेक फायदे दही खाल्ल्यामुळे मिळत असतात। तर आता सगळ्यात पहिला प्रश्न, दही किती खायला पाहिजे? दररोज तुम्ही एक वाटी, साधारणपणे एक वाटीपर्यंत तुम्ही दही खाऊ शकता। पुढचा प्रश्न आहे रात्रीच्या वेळेस दही खायला पाहिजे का? शक्यतो रात्रीच्या वेळेस दही नाही खायला पाहिजे। जर रात्रीच्या वेळेस दही खाल्लं तर यामुळे ऍसिडिटी, गॅस होऊ शकतो आणि याच कारणामुळे रात्रीच्या वेळेस शक्यतो दही खाणं टाळायला पाहिजे। दिवसभरामध्ये तुम्ही इतर केव्हा जरी खाल्लं तरी चालतंय। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उपाशी पोटी दही खायला पाहिजे का? अगदी रात्री ज्या प्रकारे नाही खायला पाहिजे अगदी त्याच प्रकारे उपाशी पोटी सुद्धा नाही खायला पाहिजे। उपाशी पोटी खाल्ल्यामुळे सुद्धा दह्यामध्ये काही असे घटक असतात ज्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण वाढत असतं, म्हणून एकदम उपाशी पोटी आपल्याला दही नाही खायला पाहिजे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी कोणी दही नाही खायला पाहिजे। आता दह्याचे तुम्हाला फायदे सांगितलेले आहेत। एवढ्या प्रकारचे फायदे जरी मिळत असतील तरी सुद्धा काही जणांनी दही नाहीच खायला पाहिजे। अशामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरचे व्यक्ती येतात ते म्हणजे लॅक्टोज इंटॉलरन्स। ज्यांच्या शरीरामध्ये लॅक्टोज नैसर्गिकरित्या पचन होत नाही त्यांनी दही नाही खायला पाहिजे, कारण दह्यामध्ये लॅक्टोजचं प्रमाण असतं आणि जे लॅक्टोज इंटॉलरन्स असतात त्यांच्या शरीरामध्ये लॅक्टोजचं डायजेशनच होत नाही। जेव्हा खाल्लेलं दही स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं त्या ठिकाणी लॅक्टोजचं डायजेशन होत नाही, ते तसंच लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातं आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर याच लॅक्टोजमुळे आपल्याला डायरिया होऊ शकतो, तसेच मळमळ, उलटी आल्यासारखं होत असतं। तर या कारणामुळे ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्सची समस्या आहे त्यांनी दही नाही खायला पाहिजे किंवा जर तुमची खाण्याची इच्छाच असेल तर एकदा डॉक्टरांशी चर्चा करायला पाहिजे। 2 नंबरचा आहे अस्थमा। ज्यांना दम्याचा आजार आहे किंवा अनेक दिवसापासून दम्याचा प्रॉब्लेम असेल तर अशा व्यक्तींनी सुद्धा दही खाणं टाळायलाच पाहिजे। खाल्लं तरी थोड्याफार प्रमाणात खायला पाहिजे, परंतु शक्यतो दही टाळलेलं चांगलं राहतं। 3 नंबरचे आहेत ज्यांना किडनी संबंधित काही समस्या आहे, किडनी स्टोन असेल किंवा इतरही काही प्रकारच्या जर किडनीच्या संबंधित समस्या असतील तर आपल्याला दही खाणं टाळायलाच पाहिजे। त्यानंतर आहे अर्थरायटिस।
ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे अशांनी सुद्धा दही नाही खायला पाहिजे. ओव्हरऑल बघायला गेलं तर उन्हाळ्यामधील सुपर फूड म्हणून दह्याकडे बघितलं जातं. उन्हाळ्यामध्ये आपण दही नक्कीच खायला पाहिजे. दह्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होत असतात आणि मुख्य प्रश्न म्हणजे जसं की जर दररोज एक वाटी दही खाल्लं तर काय होतं. जर दररोज एक वाटी दही खाल्लं तर यामुळे तुमचं पचन व्यवस्थित होतं, इम्युनिटी स्ट्रॉंग होते, चेहऱ्यावर काही छोट्या मोठ्या ज्या समस्या असतील, रिंकल्स वगैरे ते कमी होण्यास मदत मिळत असते आणि आपलं शरीर इंटरनली कूल राहण्यास मदत मिळत असते. एवढंच नाही तर डिप्रेशन, अँझायटी सुद्धा कमी होण्यासाठी दही हेल्पफुल असतं. तर हे सगळे जर फायदे मिळवायचे असतील तर दररोज एक वाटी दही नक्कीच खायला पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच उन्हाळ्यामध्ये कोणतं सुपर फूड खायला पाहिजे याबद्दलची माहिती बघूया. भेटूया पुढच्या व्हिडिओ.